नमस्कार मंडळी, कशा आहात? कविताज किचन आणि ब्लॉग मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल दह्याची लस्सी, जी अगदी 2 मिनिटात होणारी अशी रेसिपी आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर बघू शकता आपली थंडगार अशी लस्सी बनवून तयार आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा, खूप सोपी आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याआधी मी जी बनवली होती ना लस्सी, ती तुम्हाला दाखवत आहे. तर कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट करा. तर आता इथे आपण काचेचं एक बाऊल घेतलेला आहे. कारण दही आंबट असते, त्याच्यामुळे आपण स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा इतर दुसऱ्या भांड्यामध्ये घेण्यापेक्षा आपण काचेच्या बाऊलमध्येच घेतलेलं आहे. ते छान असतं. आता इथे मी 4 चमचे इतकी दही घेणार आहे. तर आणि दही आपल्याला ताजंच घ्यायचं आहे. खूप असं आंबट वगैरे असं दही नाही घ्यायचं, जेणेकरून मुलांना वगैरे पण त्रास होतो. तर आपल्याला जास्त आंबट दही नाही घ्यायचं इथे लस्सीसाठी. ताजं दही घ्यायचं आहे. तर इथे 4 चमचे इतकं दही घेतलेलं आहे मी आणि इथे 4 ते 5 चमचे इतकी साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल, फेटायला वेळ नसेल, तर तुम्ही पिठी साखर पण घेऊ शकता आणि तुम्हाला जर आईस क्यूब टाकायचे असतील तर ते सुद्धा टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी इथे. आणि तुमच्याकडे भाजलेली जिरापूड असेल तर ते सुद्धा टाकू शकता आणि हे विस्करच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे रुई असेल तर त्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने असं छान असं फेटून घ्यायचं. आणि तुम्हाला जर फेटायला वेळ नसेल तर ब्लेंडरने करून घ्या किंवा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये अगदी 2 मिनटं फिरवलं तरी आपली लस्सी तयार होते. तर बघू शकता इथे मी विस्करच्या साहाय्याने छान अशी लस्सी फेटून घेत आहे. ह्याला आपल्याला 2-1 मिनटं लागतात, पण खूप छान अशी फेटून तयार होते. तर बघू शकता त्याला हळूहळू असे बबल्स यायला लागले आणि आपली साखर पण छान विरघळते. तर मी ह्याच्यात जिरा पावडर वगैरे नाही घातली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच घाला आणि जिरा पावडर छान असते. आणि मी हे मुलांसाठी बनवणार होती, म्हणून मग मुलांना जिरा पावडर वगैरे काही आवडत नाही, म्हणून मग मी फक्त साखर घातली. आणि माझं दही फ्रीजमधलं थंड दही होतं, त्याच्यामुळे मी आईस क्यूब वगैरे काही घातल्या नाही. पण तुम्हाला घालायच्या असतील तर तुम्ही आईस क्यूब घालू शकता. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं दही फेटून घेणार आहोत. तर खूप सुंदर अशी होते ही लस्सी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. बघू शकता आता इथे मी विस्करच्या साहाय्याने छान असं फेटून घेतलेली आहे आणि छान अशी आपली दही बनून तयार आहे. तर नक्की ट्राय करा. आता इथे मी ग्लासमध्ये सर्व्ह करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवत आहे की आपली लस्सी कशी बनवून तयार झालेली आहे. तर बघू शकता किती छान आणि सुंदर सुमधुर अशी लस्सी बनवून तयार आहे. तर आता आपण हे एका ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता इथे आपली लस्सी बनवून तयार आहे. आता इथे मी एक चमचा घेतला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने बघू शकता किती दाटसर अशी आपली लस्सी बनवून तयार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. आता इथे मी काचेचाच ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यात चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं करून असं आपण लस्सी ग्लासमध्ये घालून घेणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर अशी चवीला आलेली होती लस्सी. तर माझ्या मुलांना तर खूप आवडते. तुम्हाला पण नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि कशी झाली मला नक्की कमेंट करा. आता इथे आपण थोडंसं वरून तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीम घाला, साय फ्रेश असेल तर ती घाला किंवा दही आपली वरची दही असते ना ती घातली तरी चालते. आणि इथे आपण पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत. तुम्हाला जर कोरड्या गुलाब पाकळ्या वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. बघू शकता आपली लस्सी किती सुंदर अशी बनून तयार आहे. तर पुन्हा भेटू मित्रमैत्रिणींनो एका नवीन व्हिडिओसोबत.